ताम्हिणी घाटामध्ये जवळपास 800 ते 900 फूट दरीमध्ये मी उभा आहे। माझ्या तरुण मित्रांना आणि पर्यटकांना एक आव्हान करण्यासाठी मी इथे उभा आहे। एक 4 दिवसापूर्वी या घाटामध्ये जो मोठा धबधबा आहे ताम्हिणी घाटातला, त्याच्या कॉर्नरला कंट्रोल गेल्यामुळे थार गाडी ती तब्बल 900 ते 1000 फूट दरीमध्ये पडलेली आहे। आणि फक्त पडलेली नाही तर या गाडीमध्ये 6 पर्यटक होते जे पुण्यातून आलेले होते। ते 6चे 6 पर्यटक हे मृत पावलेले आहेत। मित्रांनो, एक विनंती आपणास, फॉर्च्युनर असेल, थार असेल किंवा इतर गाडींचं आपल्याला क्रेज असतं, नाही गाड्या घ्या, अवश्य घ्या, परंतु गाड्या चालवताना किंवा पर्यटनाला येताना थोडीशी काळजी घ्या। त्याचं कारण म्हणजे तुमच्यावरती तुमचं कुटुंब डिपेंड आहे, अवलंबून आहे। तुमच्या कुटुंबावरती काही घाला होणार नाही, इजा होणार नाही, याची काळजी घ्या। फिरा। आज जवळपास 4 दिवस झालं या गाडीचा शोध घेण्यासाठी आणि या गाडीतील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम इथे फिरतायत। शाळा चालू होती। शाळा चालू असताना मला सागर दहिंबेकर सरांचा कॉल आला। सागर दहिंबेकर म्हणजे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ टीमचे अध्यक्ष। ज्या सागर बरोबर मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट करत असतो किंवा कार्यक्रम घेत असतो। मग आम्ही सकाळी जवळपास 8 वाजल्यापासून या भागामध्ये आहोत आणि आत्ता कुठेतरी जाऊन वरच्या बाजूला 6 जणांची जी बॉडी आहे ती रेस्क्यू केलेली आहे किंवा काढलेली आहे। आणि इथे बघा ही कारची काय अवस्था झालेली आहे। म्हणजे वाहनाचा वेग हा अतिवेग जीव घेणं ठरतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, पर्यटनाला निघताना थोडी काळजी घ्या। उत्साहात पर्यटन करू नका, आनंदात करा। आनंदात आपल्या घरी जा। आपल्या घरी आपली आई वडील, आपली बायका लेकरं सगळी वाट बघतायत, त्यांची तेवढी काळजी घ्या। एवढीच आपणास विनंती आहे। जग फार मोठं आहे, कोकण खूप निसर्गाने समृद्ध आणि भरभरून कोकणाला दान दिलेलं आहे, पण त्याचा आसुरी आनंद घेऊ नका, आनंद चांगला घ्या।